जिल्हा परिषद शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन. लातूर जिल्हा परिषदेत विविध मागण्यांसाठी शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी यांच्या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं असून चौथ्या वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, पदोन्नतीचे स्तर कमी करून पदनामात बदल करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं असून या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. जिल्हा परिषदेच्या लातूरच्या या प्रांगणामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे. जय महाराष्ट्र या संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी अधिकारी वर्ग आहेत त्या वर्गाच्या विविध मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. कामबंद आंदोलन यांनी पुकारलेले. नेमक्या काय मागण्या आहेत ह्या जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत या संघटनेचे पदाधिकारी आहेत. मला सांग, काय नेमक्या मागण्या आहेत, कशा स्वरूपाच्या मागण्या असणार आहेत? मी भातांब्रेकर भानुदास जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेमध्ये काम करतो आणि आमची प्रमुख मागणी अशी आहे की आमची वेतन त्रुटी ही दूर झाली पाहिजे. त्यानंतर दुसरी मागणी आहे की पदोन्नती स्तर कमी करावा. तिसरी मागणी पदनामामध्ये बदल करावा आणि चौथी जुनी पेन्शन ही सर्व संघटनांची मागणी आहे. त्यामुळं आम्ही त्याच्यावर जास्त फोकस न करता आमच्यावर जो लिपिक कर्मचाऱ्यावर जो अन्याय झालेला आहे तो वेतन त्रुटीचा 1984-85 चौथा वेतन आयोग तेव्हापासून ते आत्तापर्यंत 7वा वेतन आयोग संपला तरी सुद्धा आमच्या वेतन त्रुटीची कोणी दखल घेतली नाही. आमच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांना जास्तीचं वेतन दिलेलं आहे, पण आम्हाला त्यांच्यापेक्षा कमी वेतनावर आम्ही आज काम करतो. कार्यालयाचा प्रशासनाचा जो गाभा आहे, जो आत्मा आहे, हा कनिष्ठ लिपिक आहे. सर्व शासकीय परिपत्रक शासन निर्णय ह्याचा त्याला अभ्यास करूनच संचिका पुटअप कराव्या लागतात. एवढं असून सुद्धा त्याच्यावर कामाचा एवढा बोजा असून शासन आमची दखल घेत नाही. कसलाही GR असला तर त्याला अगोदर पूर्ण अभ्यास करावा लागतो, त्या कनिष्ठ सहाय्यकाला असेल, वरिष्ठ सहाय्यकाला असेल, आणि त्याच्यानंतर ती फाईल सादर करावी लागते. एखादा IAS अधिकाऱ्याला सुद्धा तो नियम माहिती नसतंय, पण ते तेवढं काम यांना करावं लागतंय. आणि त्याच्यामुळं हा जो अन्याय झालेला आहे, कामाचं स्वरूप आहे, सध्या कर्मचारी वर्ग कमी आहे. एकेका कर्मचाऱ्याकडे 4-4 टेबलचं काम असतंय, तर तेवढं काम करून ह्यांना जे नियमाप्रमाणे मिळणारं वेतन आहे ते तटपुंजी आहे. तर शासनाला आमची एवढीच एक विनंती आहे की आम्हाला वेतन त्रुटी दूर करून आम्हाला S10 S15 ही मागणी आमची जी आहे राज्य शासनाकडे जी सादर केली त्या मागणीप्रमाणे आमच्या वेतन त्रुट्या दूर करावा, एवढीच एक आमची मागणी आहे. समजा यावेळी सुद्धा शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही किंवा पुढे चालून शासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर या पुढचं पाऊल संघटनेचं काय असणार? आम्ही शासनाला तसं निवेदन दिलेलं आहे. शासनाने आम्हाला परवा 25 तारखेला चर्चेसाठी बोलवलेलं आहे. चर्चेमध्ये काही निष्पन्न झालं तर ठीक आहे, नाहीतर आमचं हे आंदोलन कायमस्वरूपी पुढेच राहील. आणि हे पूर्ण शासकीय यंत्रणा आम्ही जर समजा बंदमध्ये राहिलो तर पूर्ण महाराष्ट्रातली शासकीय यंत्रणा ही कायम बंद होईल. ह्याच्यामुळं शासनाने एवढा विचार करावा आणि आम्हाला पुढे आंदोलनात सहभागी न होऊ देता आमच्या वेतन त्रुट्या दूर कराव्या, एवढंच मी म्हणतो. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीनं पाहायला गेलं तर जोपर्यंत हे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत शासन यांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू असं राहणार. आणि पुढे जाऊन या शासकीय कर्मचाऱ्यांनी जर कायमस्वरूपी काम बंद केलं तर शासनाचं प्रत्येक जिल्ह्यातलं काम जे आहे ते ठप्प होणार. त्यामुळं शासनानं या मागणीचा विचार करावा अशी मागणी या ठिकाणी होते. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.